कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे त्या पोलीस चौकशीसाठी आपल्याकडे येतले? मंजू, तू जरा घाबरवशील? आहो आहे असा काय पण होणार नाही, तू कशा काळजी करतस? हा, त्या बाईचा इलाज झालो ना, बस झाला मग। पण बंधू, हे आजचा झाला, डॉक्टरांनी काय सांगल्या ना, परत पण असा होऊ शकता ना। लग्नानंतर निशीच्या डोक्यावर टांगती तलवारच रवतली ना। माका तरी वाटतं रघुनाथा, ह्या बाईची अशीच थेरा चालू राहतील। तेव्हा निशीचा त्या घरात जाण्याबद्दलचो एकदा पुन्हा विचार करू होय आपण। या बघ, अजून वेळ गेलेली नाही हा। काय ह्या लग्न झाल्यानंतर निश्चित घेऊन मुंबईत जाताला आणि थंय काय काय कारनामे करीत ना, त्याचं काय नेम नाही। अरे त्या बाईक मी चांगला ओळखून असय, आपला म्हणणं खरा करूच्यासाठी ना त्या काय करतला। उगा दिशाची परीक्षा कशात घ्यायची आपण? तेथून अजून साखर पुढं पण झालेलं नाही, तेव्हा आत्ताच काय तो निर्णय घेऊया आणि ह्या लगीन मोडून टाकूया। त्यातच निशीचा भला असा। या बघा, योग्य वेळी आपण थांबलो ना तर पुढची सगळी इग्ना टळतली। नाहीच्या अगं, पण मग निशीच्या प्रेमाचं काय? मग नीरज खूप चांगला मुलगा आहे, तो निशीसाठी आपलं घर सोडून इथे आला, आपल्या घरात राबला, त्याचं निशीवर खूप जास्त प्रेम आहे। आणि आता आपण हे प्रेम काय खाऊचा असता? प्रेम 4 दिवसाचा असता, मग घरातल्या माणसाका तोंड देऊचा लागता। आणि काय रे शिनू, मोठी माणसं बोलत असताना तू कशाक मध्ये बोलतोस? आई, तू ऐकून घे, तुझी काळजी माका समजता, पण आपल्या काळजाचो तुकडो ज्या हातात द्यायचा त्या हाताकच कंप सुटलो हा, अशी परिस्थिती आहे सध्या। अरे फाटके असत त्यांचे हात। गेल्या 2-4 महिन्यात त्या बाईन काय रंग उधळल्यान बघलस मा? पण त्याचा विचार करून आपण आपल्या निशीला तिकडे पाठवत नाही आहोत। नीरज चांगला मुलगा हा, तो तिच्यासाठी योग्य हा, हे त्याने दाखवून दिले। हे लग्न होणार, तू काळजी करू नको। उमा, आधीच जेवणाक लय उशीर झालाय, उद्या सकाळी पालखी असा। मी पाना वाढू घेते, तुम्ही आवरून घ्या। मेघना, मेघना, लो दूध पी लो। मेघना, जिद मत करो, तुम्हारे पेट में कुछ भी नहीं है, लो इतना सही है, पी लो। कोई मला साहिल प्लीज। तुम्हारे नीरज ने ये हल्दी वाला दूध बनाया। अब तो पी सकती हो ना? त्याने बनवलंय, पण का? कर्तव्य म्हणून? पण मुलगा म्हणून प्रेमाने
हे दूध मला द्यायला तो येऊ शकत होता, पण तो नाही आला. त्याने हे दूध तुझ्याजवळ पाठवलं हो ना? एकदा म्हणायचं होतं ना त्याने, मॉम हे दूध पी म्हणून. माझ्याजवळ बसायचं होतं, पण नाही. आता माझा नीरज माझ्यापासून लांब गेलाय. आता एकाच घरात राहून पण हे अंतर कमी नाही होणार. मेघना, अब ये सब सोचने का वक्त नहीं है. लो पी लो. साहिल, मला आता माझा नीरज कधीच माफ करणार नाही माहितीये मला. मग मी का जगू? कुणासाठी जगू? माझ्या मुलाच्या नजरेत माझ्याबद्दलचा तिरस्कार बघण्यापेक्षा मी मेलेलं बरं. मेघना, ये सब क्या बोल रही हो? प्लीज काम डाउन. ओवी, आज आपल्याला एवढीच रांगोळी काढायची नाहीये. म्हणजे घरात पण काढायची? अगं, घरात काढायची नाहीये. ते बघ, की आता होळी अशी रचली ना की त्याच्या अशी बाजूने मोठी रांगोळी काढायची. वाव. ए निशी, मला डुग्गू सांगत होता होळी पेटली ना की असे सगळे काय करतीये? काय झालं? हे असं होळीच्या वेळी ओरडतात, आत्ता नाही. सॉरी. हे बघ, किती छान आहे ना इथे सगळं. हो, ते आहेच. मग मी काय म्हणते ओवी, इथलाच एखादा मुलगा बघ आणि राह इथे कायमचीच. ऍक्च्युली ओवी, काय नाही, काय नाही. निशी, आपण ना सगळे बघत राहतील अशी रांगोळी काढूया. हे पण निशी, ही होळी कधी रचणार आहे? अगं थांब, आधी तिथे खड्डा तर काढून होऊ दे. काय गो निशी, झाली काय रांगोळी काढून? नाही अजून. मी करू काय मदत थोडी? नाही, नको. काय गो निशी, बरा आहे ना सगळा? हो. नाही गो, म्हणजे आम्ही दोघं बाजूच्या गावात गेलो होतो ना काल, तेव्हा इथे नीरजच्या आईने काय पराक्रम केल्यान ते सगळे सांगितले माका मंजून रात्री. पण तू ना काय काळजी करू नकोस, ती बाई काय सोंगा घेत सांगताच येत नाही. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.